शिवसेना पक्षाच्या वतीने पुशेसावळी तालुका खटाव जिल्हा परिषद गटासाठी काजल कदम यांनी हजारो मतदारांच्या उपस्थितीत मान्य प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे केला उमेदवारी अर्ज सादर। विजयाची निश्चित खात्री असल्याचे त्यांनी न्यूजला सांगितले। माझे नाव काजल सुभाष कदम। आज मला शिवसेना एकनाथ शिंदे धनुष्यबाण ह्यासाठी मी उमेदवारी दिलेली आहे। तुम्हा सर्वांना माझी विनंती, मला येणाऱ्या 5 तारखेला बहुमतानं विजयी करा। मी माझ्या भागात जे काही समस्या असेल ते मी पूर्णपणे कोशिश करेन ते दूर करण्याची, माझा ते प्रयत्न राहील। आमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडून आमच्या पुशेसावळी गटातून जिल्हा परिषदसाठी मला उमेदवारी भेटलेली आहे। त्यातील जे काही तक्रारी असतील शेतकऱ्यांची म्हणा या आमच्या लाडकी बहिणींची, स्त्रियांची, मी पूर्ण निष्ठेने ते प्रयत्न करेन पार पाडायची। आमचे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाचा विजय असो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी अनिल दिनकर माने राजाची कुर्ले। माझी सरपंच 1997 साली मी सरपंच झालो होतो। त्यानंतर 20 वर्षानंतर मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपसभापती झालो होतो। पण आता आज तागायत आमच्या गावात आमच्या एकनिष्ठपणे आम्ही सगळं सहकार्य केलं, म्हणजे काँग्रेसची एकनिष्ठ राहिलो। आज तागायत आमच्या गावाला कुणीही एवढं मोठं गाव असतं कुणीही पद दिलं नाही। पण आज मला अभिमान वाटला, आमचे एकनाथ शिंदे साहेब यांनी मला मोठं सहकार्य केलं की बाबा असल्या मोठ्या गावात मला पद दिलं लाडक्या बहिणीसाठी, ह्याच्यासाठी। आणि मला आवड आहे कामाची, लहान वयापासून मला सवय आहे कामं करायची। मी लहान वयात सरपंच झाल्यापासून मला सवय, मला सगळ्यांनी डावलून आज मी एकनाथ शिंदे काय घेतला तर मला खरोखर आवडलं। काळामधलं मी बघितलं की बाबा एकनाथ शिंदे साहेबांनी असं केलंय, त्यामुळं मला लाडक्या बहिणीचा विषय कुणाचं काम असलं त्यासाठी मला खरोखर कौतुक वाटलं। म्हणून मी आज एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक करतो। आणि आमच्या गावात पहिल्या स्टार्टला आमच्या गावात एक मोठं मंदिर बांधले, त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी 5 लाखाचं हे दिलं, देणगी दिली आम्हाला। त्यामुळे मला कौतुक आहे। त्यामुळे आमच्या गावाचा गिरधंगेवाडी, राजेश कुर्ले, गोरेगाव वांगी, पुशेसावळी, तुम्हाला सांगतो परत वडी, कळंबी, उंची ठाणे, त्या पुशेसावळी, सर्व पुशेसावळी घरातील सर्वांचा मला आशीर्वाद आहे। कारण मी लहान वयात मला सगळे ओळखते ती, मी असा माणूस आहे की सर्वसामान्य शेतकरी कुटुंब माणूस आहे, यांच्या घरांशाहीने माझ्या नाही। मी लहान वयात फक्त गावचीच पदं घेतली ती, त्यामुळं मला एकनाथ शिंदे साहेबांना खरोखर मला मोठं तिकीट दिलं, त्यात माझं त्यांचं धन्यवाद आहे। मी धन्यवाद, जय महाराज। असं जर बघायला गेलं आता म्हणजे सुरुवातच करतो की आमचं गाव म्हणजे 2,500-3 हजार मतांचं गाव आहे। आज 30-35 वर्ष झाली आमच्या गावाला कधी कोणी तर गेलं। पहिली गोष्ट, आमच्या गावावर आत्तापर्यंत जेवढ्या 25 निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या, सर्व निकाल विजयी निकाल हे आमच्या गावातून गेले। कोणी 250 मतांनी निवडून आलं, कोणी 100 मतांचा निसटता विजय झाला। तो विजय केवळ आमच्या गावामुळे झाला। आज आमच्या गावचे अनिल माने वयाच्या 25व्या वर्षी सरपंच झाले। सोसायटी चेअरमन असतील, उपसभापती, बाजार समिती कमिटीचे ते सभापती असतील, सर्व प्रकारची पदं बसवली। हा माणूस असा की प्रामाणिक काम करणारा हा माणूस आहे। रात्रीच्या 2 वाजता जर फोन केले की नाना काय प्रॉब्लेम आहे तर तो माणूस उठून येणार आहे। अशा माणसाला केवळ आणि केवळ पुजवण्यात आलं। तर आम्ही आज गावचा निर्धार घेऊनच इथं आलेलो आहे। आज समजतं आमचे ग्रामस्थ, विरोधी सर्व पक्ष, आम्ही काय बघितलं नाही गावाला उमेदवारी मिळावी हाच आमचा उद्देश आहे। या उद्देशातूनच आम्ही त्यांना मधलं माघार घ्यायची नाही। त्यानंतर आम्हाला एक म्हणतात ना, देव बलवत्तर असतं म्हणून सगळ्या गोष्टी घडतात। त्याप्रमाणे आम्हाला सकाळीच एकनाथ शिंदे साहेबांची उमेदवारी मिळाली शिंदे गटाची। तर त्या माध्यमातून आज आम्ही त्यांच्या फोनवर फॉर्म भरलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघारी घेणार नाही आणि आम्ही घेतलेला आहे।